देव जर तुमच्या घरी आला, जाते दळू लागला, दागिने उतरवले आणि दुसऱ्या दिवशी त्याच देवाच्या दागिन्यांवरून तुमच्यावर चोरीचा आरोप आला तर? ही आहे संत जनाबाईंच्या आयुष्यातील सहनशीलतेची परीक्षा आणि विठ्ठलाच्या न्यायाची अद्भुत कथा. एक दिवस संत जनाबाई आपल्या घरी नेहमीप्रमाणे जाते दळत होत्या. हात घरकामात गुंतलेले आणि मन अखंड पांडुरंगाच्या नामात. तेवढ्यात अचानक पांडुरंग माऊली स्वतः जनाबाईंसमोर प्रकट झाले. मृदू हास्य करत ते म्हणाले, जनाबाई, तुझे अभंग मला फार प्रिय आहेत. आज मला एक अभंग ऐकवशील का? जनाबाई जात दळतच हसून म्हणाल्या, पांडुरंगा, काम करत करतच मी अभंग गाते. घरची कामेही पूर्ण करावी लागतात. आणि त्या प्रेमाने अभंग गाऊ लागल्या. पांडुरंग माऊली जात्याला टेक लावून तन्मयतेने ऐकू लागले. थोड्या वेळाने पांडुरंग म्हणाले, जनाबाई, जरा जाते थांबव. त्याचा आवाज जास्त होतो. जनाबाई हसत म्हणाल्या, मी काम कसं सोडू? जर ऐकायचीच इतकी ओढ असेल तर तुम्हीही हातभार लावा. हे ऐकताच पांडुरंग हसले आणि स्वतः जाते दळू लागले. थोड्या वेळाने पांडुरंगाच्या अंगावरील दागिन्यांचा छमछम आवाज जनाबाईंचं लक्ष विचलित करू लागला. त्या नम्रतेने म्हणाल्या, एवढे दागिने घालून काम कसं होणार? कृपया ते उतरवा. क्षणाचाही विचार न करता पांडुरंगाने सर्व दागिने उतरवून तेथेच ठेवले आणि पुन्हा जाते दळू लागले. तेवढ्यातच मंदिरातून मंगल आरतीचे घंटे व शंखानाद घुमू लागले. पांडुरंग चकित झाले. जनाबाई, आरतीची वेळ झाली, मला मंदिरात जायला हवे, असे म्हणत ते घाईघाईने निघाले. पण दागिने मात्र जनाबाईंच्याच घरी विसरले गेले. सकाळी मंदिराचे दरवाजे उघडले. विठ्ठल मंदिरात होते, पण अंगावर एकही दागिना नव्हता. मंदिरात खळबळ उडाली. पुजारी, सेवक, भाविक सर्वजण अस्वस्थ झाले. दागिने कुठे गेले? रात्री कोण आलं? शोध सुरू झाला, पण काहीच सापडलं नाही. हळूहळू संशयाची सुई जनाबाईंकडे वळली. देव त्यांच्याकडे येतो म्हणे. त्या काल रात्री जवळच होत्या आणि जनाबाईंच्यावर चोरीचा आरोप आला. जनाबाई मंदिरात आल्या तेव्हा त्यांना थांबवण्यात आलं. माई, तुमच्यावर संशय आहे. हे शब्द त्यांच्या हृदयात बोचले. पण जनाबाई शांत राहिल्या. त्या म्हणाल्या, माझा विठ्ठल साक्ष आहे, मी चोरी केली नाही. जनाबाईंनी कापडात गुंडाळलेले ते दागिने पुढे ठेवले आणि काल रात्रीची संपूर्ण घटना सांगितली. मंदिरात पूर्ण शांतता पसरली. तेवढ्यात विठ्ठलाच्या मुखावर मंद स्मित प्रकट झाले. मुख्य पुजाऱ्यांचे डोळे पाणावले. आज कळलं, विठ्ठल कुणाच्या हृदयात वास करतो. दागिने पुन्हा विठ्ठलाच्या अंगावर चढवले गेले. आरती सुरू झाली. पण आज त्या आरतीत भक्तीचा सुगंध होता. खरी भक्ती अपमान सहन करते, पण देव कधीच खऱ्या भक्ताला एकटं सोडत नाही. जनाबाईंवर आरोप आला, पण न्याय विठ्ठलानेच केला. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये विठ्ठल माऊली लिहा आणि अशाच भक्तिकथांसाठी अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा.